बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली। राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, त्यातही उभ्या देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी भाजपनं जोर लावला। या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज एकत्र आलेत। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक ट्विट केलंय, त्यात फक्त 3 शब्दात आपलं नेमकं म्हणणं मांडलंय। उद्या 12 वाजता असं वाक्य लिहून त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केलाय। त्यात ठाकरे बंधूंच्या हातांमध्ये गुलाबांच्या फुलांचा एक मोठा गुच्छ दिसतोय। एखाद्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजप नेते राम कदम म्हणाले की राज ठाकरे यांनी पक्ष सोडला नव्हता, त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडायला भाग पाडलं होतं, मात्र आता त्यांना राज यांची आवश्यकता आहे, त्यामुळे ते त्यांच्या दारी गेलेत। कोविडच्या काळात ते घराबाहेर पडले नाही, जनतेच्या कप्पनमध्ये पैसे खाल्ले। आता दोघेही मराठी माणसांवर बोलतील, मात्र यांना आवश्यकता असेल तेव्हा मराठी माणूस आठवतो। हे किती एकत्र येऊ द्यात, त्यांचा आकडा 35-40च्या वर जाणार नाही, अशी टीका त्यांनी केली। ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युलाही आता समोर आलाय। मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत मित्रपक्षांमध्ये जागांचं वाटप निश्चित झाल्याचं समजतंय। ठाकरे गट 145 ते 150 जागांवर, मनसे 65 ते 70, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 10 ते 12 जागा लढणार असल्याची माहिती मिळतेय। या युतीमध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे ठाकरे गटानं 2017च्या निवडणुकीत जिंकलेल्या आपल्या हक्काच्या 12 ते 15 जागा मनसेसाठी सोडण्याचा निर्णय घेतलाय। या जागांवर निवडून आलेले बहुतांश माजी नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेत। तिथे ठाकरे गटाकडे सध्या तगड्या उमेदवारांची उणीव असताना मनसेकडे मात्र त्याच प्रभागांमध्ये ताकदवान चेहरे उपलब्ध आहेत। शिंदे फॅक्टरची धास्ती ओळखून ठाकरे गटानं व्यावहारिक पाऊल उचलत या जागा मनसेच्या झोळीत टाकल्या आहेत। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची थेट आर्थिक मदत दिली जाते। जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेमुळे राज्यातील कोट्यावधी महिलांना दिलासा मिळाला आहे। मात्र आता या योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। शासनाच्या या निर्णयामुळे योजनेतून अपात्र लाभार्थी बाहेर काढणं आणि केवळ पात्र महिलांनाच मदत मिळावी हा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे। महिला आणि बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या प्रत्येक महिलेला ई-KYC करणं आता अनिवार्य करण्यात आलं आहे। यासाठी आधी दिलेली मुदत वाढवून आता थेट 31 डिसेंबर 2025 पर्यंतची अंतिम संधी देण्यात आली आहे। या मुदतीत ई-KYC न करणाऱ्या महिलांना पुढील काळात योजनेचा लाभ मिळणार नाही असा स्पष्ट इशारा विभागाकडून देण्यात आला आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत 1,60,00,000 महिलांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र अजूनही 30 ते 40 लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। ही बाब शासनासाठी चिंतेची ठरली आहे। सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील एकूण 2,47,00,000 महिलांना दिला जातोय। एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी वितरित होत असताना योजनेत अपात्र महिलांचा समावेश झाला आहे का याची तपासणी करणं आवश्यक असल्याचं महिला आणि बालविकास विभागाचं म्हणणं आहे। त्यामुळे ई-KYC ही प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवली जाते। विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-KYC पूर्ण झाली नाही तर 40 लाखांहून अधिक महिला या योजनेतून थेट अपात्र ठरू शकतात। याचा थेट परिणाम त्यांच्या दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या मदतीवरती होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला बसलेला जबर धक्का, त्यानंतर पक्षांतर्गत निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्यावर आलेल्या विविध प्रतिक्रिया यामुळे राज्याच्या राजकारणात नवं वळण पाहायला मिळतंय। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते आशिष देशमुख यांच्या भूमिकांमुळे हा विषय अधिकच चर्चेत आलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपालिकांपैकी केवळ 1 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत भाजपला जिंकता आल्यानं पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं। या पराभवावरून मुनगंटीवारांनी थेट पक्ष संघटनेवर नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर भाजपमधील सुप्त मतभेद उघडपणे समोर आले। चंद्रपूरमधील निकाल जाहीर झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी या पराभवाची जबाबदारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टाकली। त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली। याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुनगंटीवार यांच्या शाब्दिक चकमक
आक्रमक झाल्याची चर्चा रंगली. मुनगंटीवारांनी यानंतर राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची घोषणा केली होती. या दौऱ्याच्या घोषणेला अनेकांनी अंतर्गत नाराजीचा सूर असल्याचं मानलं. भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीनं पक्षाच्या एकजुटीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र काही दिवसातच या राज्यव्यापी दौऱ्यावर मुनगंटीवारांनी स्वतःच पडदा टाकला. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केलं की राज्यभर दौऱ्याचा विषय आता संपलाय, तो विषय आता बंद झालाय, भेटीगाठी होत राहतील, चर्चा होतील असं सांगत त्यांनी या मुद्द्यावर अधिक बोलणं टाळलं. सध्या आपण काही नेत्यांना भेटत असल्याचं त्यांनी सांगितलं. या वक्तव्यामुळे मुनगंटीवारांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केल्याचे संकेत मिळाले. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे भाजपमध्ये सुरू असलेली चर्चा काही प्रमाणात शांत होत असल्याचं चित्र आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना उबाटा यांच्यामधील कलगीतुरा अधिकच तीव्र झालाय. खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर केलेल्या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा सौदा केला आणि मराठी माणसाची पत्राचाळ लुटली, त्यांनी आम्हाला लोकशाही शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दात बन यांनी राऊतांना सुनावलं आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवर भाष्य करताना त्यांनी राज ठाकरेंना सावध राहण्याचा इशारा दिलाय. नवनाथ बन यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेताना महाविकास आघाडी काळातील कथित घोटाळ्यांची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले की राऊतांनी टीका करण्यापूर्वी पत्राचाळ लूट, खिचडी घोटाळा आणि वसुली रॅकेटवर बोलावं. संपूर्ण जग आणि मुंबईतील जनता जेव्हा कोविडच्या संकटात होरपळत होती, तेव्हा सत्तेचा मलिदा खाणारे आज लोकशाहीसाठी मगरीचे अश्रू ढळत आहेत. हा दुटप्पीपणाचा कळस आहे. नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून शंका घेणाऱ्या राऊतांना टोला लगावताना बन म्हणाले की देशातील लोकशाही पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र उबाटा गटात लोकशाही आणि कार्यकर्ते दोन्ही बेवारस झालेले आहेत. निवडणुका जाहीर होऊनही या पक्षाचा एकही मोठा नेता मैदानात सभा घ्यायला तयार नव्हता. घरात बसून निवडणुका लढवायच्या आणि निकाल प्रतिकूल लागला की यंत्रणेवर शंका घ्यायची ही राऊतांची जुनी सवय आहे. खंडणीच्या व्यवहारात अडथळा निर्माण केल्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा ठपका अखेर न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्टपणे समोर आलाय. बीड येथील विशेष मकोका न्यायालयात आज या बहुचर्चित हत्या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की न्यायालयानं सर्व आरोपींवरील आरोप अधिकृतपणे निश्चित केले असून खटला लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आरोपींकडून खटला लांबवण्याचा प्रयत्न होत असला तरी न्यायालयानं त्याला आळा घातल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली असून त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं जनआक्रोश आणखी वाढला होता. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून उर्वरित सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या घटनेनंतर बीडसह राज्यातील अनेक ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. या हत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचं नाव समोर आल्यानंतर थेट मुंडे यांच्यावरही आरोप झाले. वाढत्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. कोल्हापुरात एका भीषण दरोड्याची घटना घडली आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी आराम बसला मध्यरात्री गाठून 7 ते 8 सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे 1,22,15,000 रुपयांचा मुद्देमाल लुटला. या सिनेस्टाईल दरोड्यामुळे प्रवाशांमध्ये आणि खासगी बस चालकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं असून महामार्ग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार अशोका कंपनीची खासगी आराम बस क्रमांक MH09 GJ 7272 रविवारी रात्री 11च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. कोल्हापूर शहराबाहेर तावडे हॉटेलजवळ 3 अनोळखी व्यक्ती प्रवासी म्हणून बसमध्ये चढले. ही बस पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किनी गावाच्या हद्दीत भूताचा माळ परिसरात आली असता बसमध्ये आधीच बसलेल्या त्या तिघांनी अचानक चाकूचा धाक दाखवून चालकाला बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यास भाग पाडलं. बस थांबताच पाठीमागून एका वाहनातून आलेल्या 5 ते 6 साथीदारांनी
बसला वेढा घातला। हे सर्व दरोडेखोर बसमध्ये शिरले आणि त्यांनी अरेरावी करत प्रवाशांना धमकवण्यास सुरुवात केली। त्यांनी बसमधील सुतळी बारदानामधील 34 किलो आणि प्लास्टिक पोत्यामधील 26 किलो अशी एकूण 60 किलो चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट्स, 10 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोबाईल हँडसेट्स असा एकूण 1,22,00,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी जाताना बस चालक आणि प्रवाशांना सज्जड दम भरला। या परिसरात अजिबात थांबायचं नाही, पुढे निघून जा, नाहीतर जीवानिशी मारून टाकू अशी धमकी देऊन ते पसार झाले। प्रचंड घाबरलेल्या बस चालकाने बस तशीच पुढे नेली आणि सांगली जिल्ह्यातील कनेगाव येथे बस थांबवून 112 क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत। शरद पवारांविरोधात बंड पुकारून पक्ष फोडणारे अजित पवार आता पुणे पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांसह आघाडीत जाण्याची शक्यता आहे। तसे संकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष जगताप यांनी दिलेत। दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास तीव्र विरोध दर्शवत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती, त्याचे रूपांतर आता बंडात झालं असून प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानं पुण्यात शरद पवार गटात मोठा राजकीय भूकंप झालाय। महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता असून ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेण्याच्या तयारीत आहेत। त्याचा प्रस्ताव अजित पवारांना देणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली। आता अजित पवार कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढायचं ठरवलंय। जागा वाटपात आम्ही दोघेही 2-2 पावलं मागे घेणार आहोत। विशाल तांबे, अंकुश काकडे यांच्यासोबत चर्चा झाली। आता वंदनाताईबरोबर चर्चा सुरू होईल। अधिकृत घोषणा 25 किंवा 26 तारखेला होईल। आम्ही चिन्हाचा आग्रह धरणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच प्रशांत जगतापांनी राजीनामा दिल्याचं कळतं अशी टिप्पणीही केली। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर भारतीय संविधान संपवण्याचा कट रचल्याचा आरोप केलाय। राहुल म्हणाले, भाजपला संविधानाची ती मूळ भावना संपवायची आहे, जी सर्व नागरिकांना समान अधिकार देते। राहुल 17 ते 19 डिसेंबर पर्यंत जर्मनी दौऱ्यावरती होते। यावेळी 18 ऑक्टोबर रोजी त्यांनी बर्लिनमधील हर्टी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित केलं होतं। काँग्रेसने सोमवारी रात्री या संवादाचा 1 तासाचा व्हिडिओ जारी केला। व्हिडिओमध्ये राहुल म्हणाले, भाजप राज्यांची समानता, भाषणाची समानता आणि धर्मांच्या समानतेची कल्पना संपवण्याबद्दल बोलत आहे। भाजपने देशातील संस्थांवरही पूर्णपणे ताबा मिळवला आहे। राहुल म्हणाले, लोकशाही संस्था स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीयेत। सीबीआय आणि ईडी सारख्या एजन्सींचा राजकीय हत्या म्हणून वापर केला जातोय। एजन्सी फक्त विरोधी नेत्यांवर गुन्हे दाखल करत आहेत। भाजप नेत्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जात नाही। आम्ही फक्त भाजपशी लढत नाही आहोत, आम्ही त्यांच्या भारतीय संस्थात्मक ढाच्यावर आणि एजन्सीवर केलेल्या ताब्याविरुद्धही लढत आहोत। यापूर्वी त्यांच्या हर्टी स्कूलमधील चर्चेची काही माहिती 18 डिसेंबर रोजी समोर आली होती। यात राहुल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली होती। राहुल म्हणाले होते, संघ प्रमुख उघडपणे म्हणत आहेत की सत्याला काही महत्त्व नाही, शक्ती महत्त्वाची आहे। हाच त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे। प्रोग्रेसिव्ह अलायन्सच्या निमंत्रणावरून राहुल गांधी 17 डिसेंबर रोजी 3 दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावरती पोहोचले होते। हे अलायन्स जगभरातील 117 प्रगतशील राजकीय पक्षांचा एक प्रमुख गट म्हणून आहे। राहुल यांनी पहिल्या दिवशी म्युनिकमधील ऑटोमोबाईल कंपनी BMW मुख्यालयालाही भेट दिली आहे। येथे त्यांनी विविध कार आणि मोटारसायकलींबद्दल माहिती घेतली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।